मनसेकडून सलग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बॉम्ब, पीडब्ल्यूडीतील आणखी एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ उघड, कारवाई करण्याचं मनसेचं सरकारला आवाहन. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना उधळपट्टी, हिवाळी अधिवेशनाच्या नावाखाली मंत्री आमदारांची मौज मजा. नागपुरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदार मंत्र्यांचा मुक्काम. सिडको सदनिकांच्या किमतींबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली बैठक. 3.5 सोडतीत न सुटलेल्या प्रलंबित घरांच्या किमतींबाबत निर्णय होण्याची शक्यता. महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. विधिमंडळ परिसरातील तत्कालीन राडा प्रकरणी आज अहवालाची शक्यता. आव्हाड पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा. मेळघाटच्या शेतकऱ्यांची आज नागपुरात बैठक. आदिवासी विकास मंत्र्यांसोबत शेतकरी करणार चर्चा. मका पिकाला प्रति क्विंटल 2400 रुपये भाव मिळावा अशी मागणी. मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी. मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीकडे लक्ष. राज ठाकरे गुरुवारी ठाणे कोर्टात हजेरी लावण्याची शक्यता. ठाण्यातील सभेत तलवार झळकावल्याचं प्रकरण. राज ठाकरे, अविनाश जाधव, रवींद्र मोरेंवर गुन्हा दाखल. अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. एका लग्न सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी राजधानीत जाणार. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधील पोटची मुलं विक्री प्रकरण. मुलांच्या आईनं आरोप फेटाळले. मुलं नातेवाईकांना दत्तक दिल्याचं स्पष्ट.